नाशिक महापालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। त्यांच्या पत्नीवरही महाजनांना अपसंपदा गोळा करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल झालाय। महाजनांकडे 1,41,42,869 रुपयांची संपत्ती गोळा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चौकशीत पुढे आलंय। अनिल महाजनांची महापालिकेतील कारकीर्द ही वादग्रस्त ठरली होती। विविध प्रकरणात त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते। खात्याअंतर्गत यासोबतच एसीबी कडून अनिल महाजनांची उघड चौकशी सुरू करण्यात आली होती। कायदेशीर उत्पन्नापेक्षा 1,41,42,869 रुपये म्हणजेच उत्पन्नाच्या 42% एवढी अपसंपदा त्यांनी गोळा केल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलंय। गुरुवारी दुपारपासूनच त्यांच्या घराची एसीबी कडून झाडझडती घेण्यात येत होती। दरम्यान एसीबीच्या चौकशीत अजून काय काय समोर येते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केलेली आहे। नाशिक महापालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर अनिल महाजन यांची खरं तर महापालिकेतील पूर्णच कारकीर्द जी आहे तीच वादग्रस्त ठरली होती। विविध प्रकरणामध्ये त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली होती। त्यांच्या विरोधात विविध दोषारोप देखील सादर हे करण्यात आले होते। त्यांची खात्याअंतर्गत खरं चौकशी सुरू होती। यासोबतच एसीबी कडून देखील त्यांची उघड चौकशी जी आहे ती केली जात होती आणि एकंदरीतच या सर्व चौकशीमध्ये जी प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार अनिल महाजन हे 1986 ते 31/5/2018 दरम्यान सेवा हे करत होते आणि या कालावधीमध्ये कायदेशीर उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे तब्बल 1,41,42,869 रुपये एवढे उत्पन्नापेक्षा 42% अपसंपदा जे आहे ते त्यांनी केल्याचं समोर हे आलेलं आहे। यासोबतच त्यांना खरं तर त्यांच्या पत्नीने देखील प्रोत्साहन दिल्यामुळे या दोघांविरोधात खरं तर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुरुवारी दुपारपासूनच खरं तर चौकशी जी आहे ती सुरू होती। त्यांच्या घरामध्ये खरं तर कागदपत्र असतील किंवा इतर सर्वांची तपासणी जी आहे ती केली जात होती आणि खरं तर या संपूर्ण चौकशीमध्ये आता अजून काय काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावरती अशी कारवाई झाल्यामुळे खरं तर महापालिकेतच एकच खळबळी उडालेली आहेत आणि या कारवाईमुळे खरं ज्या अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांचे देखील धाबे हे दणालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आता या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजून काय काय यामध्ये समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी पवार, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।